बंधू भगिनींनो, आजचा दिवस आपल्या सगळ्यांना अंधाराकडे लोटणारा उजाडला. सकाळी मी माझ्या गावच्या बाजारपेठेत आलो. सगळ्या पक्षांच्या प्रचाराच्या गाड्या, त्यांचे समर्थक कार्यकर्ते, कसबसलेली बाजारपेठ. सोपानराव लेंड्यांनी मला थोडस बातम्याची चावल दिली आणि थोड्या वेळानं क्षणार्धात माझ्या गावची बाजारपेठ अशी एक विचित्र पद्धतीची हालचाल झाल्याची मला जाणीव झाली. सगळ्या पक्षांचे झेंडे जागच्या जागी गुंडाळले गेले. विचित्र अशा प्रकारची स्मशान शांतता पसरली. मीडियाच्या माध्यमातून आज देशभराच्या प्रमुख वाहिन्यांवर बातमी झळकत असेल. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आज या बातमीची चर्चा चाललेली असेल. पण आपलं जे राष्ट्रवादी कुटुंब आहे, हे कुटुंब आज शून्य अवस्थेत आहे. त्यांना बोलणं सुद्धा प्रत्येकाला अवघड आहे. कणकवलीवरनं नारायणगावला अतुल शेटला भेटायला येतपर्यंत आपल्या शेतातल्या महिला मजुरांचं सुद्धा बातमी खरी आहे का म्हणून फोन येत होते. आज अतुलची आणि आमची नजर झाली वक्सा पक्ष राहतात. समय असा आहे की महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि काल माघारी झाल्यावर आज मोठ्या जोमानं सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्या कुटुंबातली मंडळी निवडणुकीच्या निमित्तानं आघाडीसाठी बाहेर पडली. आणि हजारो लोक एकत्रितपणे एका संख्येनं एकवटलेली असताना त्या बातमीने सगळ्यांच्या चेहरे आता वाचता येतात. अतुल शेटला विचारलं, शेवटचा फोन कधी झाला दादांशी? काल फोन झाला. ते म्हटले की मी अतुल जुन्नरला येतोय, एवढा वेळ तुझ्या तालुक्यासाठी दिलाय, 2-3 गटांमध्ये जायचं नियोजन कर आपलं. आज सुद्धा आपण नियोजनातच होतो. अतुल शेटने 6व्या गटाकरता वेळ दिली. दादा यांनी तो काय आता संजय रफाळे साहेबांनी सगळ्याकडे आपण पाहिले. आशिया खंडात जिल्हा फॅक्टरीचा डंका आहे, परंतु संचालक असेल, चेअरमन असेल, कोणाच्या जीवावर बिनधास्तपणे कारभार करतात दादा पाठीशी. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये काय परिस्थिती अन्न संकट किंवा हाताष्ट उभं राहायला निवडून दादांमुळं. बाजार समित्या असतील, विधानसभेचा जर आपले प्रतिनिधी असतील तर कोणाच्या जीवावर त्या ठिकाणी आत्मविश्वासाने जातात दादा तिथं आहे. कोणत्याही पक्षाचे लोक महाराष्ट्रात असतील तर इतक्या मोठ्या क्षमतेचा नेता कोणाकडेच नाही. वारंवार सांगायचे की मी 6ला तयार होतो. शरीराची सगळ्या प्रकारची काळजी घेतली जात होती. अनेकांना सांगायची, आम्हाला सुद्धा प्रकृतीविषयी बोलायचे. आता आज अशा प्रकारची वेळ गाठलेली अजून आपल्यापर्यंत पूर्णपणाला खात्रीलायक बातमीचं काही माहिती आली नाही. कारण आपण इथं सगळ्यांनी फोन पण ठेवले. बारामतीला सभेला येत असताना मला वाटतं छोट्या विमानामध्ये मोजक्या लोकांच्या समेत असताना काहीतरी अपघात झाला आणि विमानामधले असलेली सगळीच माणसं त्या ठिकाणी मृत्युमुखी पडली. अशी कुजबूज कानावर दादा नव्हते जायला पाहिजे. कारण दादा पवार कुटुंब हा आपला राष्ट्रवादीचं एक मोठं कुटुंब आहे. साहेब थकले आता नंतर एवढ्या उमेदीने सगळ्यांना बरोबर घेऊन जायला दादांशिवाय त्या कुटुंबात आता एवढं सक्षम माणूस दिसत नाही. सगळा जन्मानं हळहळलाय. दुःख व्यक्त करणं, हळहळ व्यक्त करणं याच्या पलीकडे आपल्याकडे काही नाही. पण आजपर्यंत या तालुक्यामध्ये जेव्हापासून अतुल शेटने
राष्ट्रवादी कुटुंबाची सूत्र हातात घेतली. समोरच्या मंडळींनी किती प्रकारचे त्या ठिकाणी वैचारिक हल्ले टीका टिप्पणी असेल तर दादांच्या भरोशावर दादांच्या जीवावर खंबीरपणाने सडतोडपणाने उत्तर द्यायची. ही कामं मी करणार, तालुक्यासाठी मला हे करायचे, जनतेसाठी हे करायचे. आपल्या सगळ्यांचा भरोसा जो आहे तो दादा होते. असे दादाच आपल्यामध्ये रोज असणारे. दादांचा दौरा जर तालुक्यामध्ये असेल तर कार्यकर्त्यांना काळजी लागायची. 2-2, 3-3 दिवस अगोदर सगळ्या तयाऱ्या. आदल्या रात्री मला वाटतं कार्यकर्ते झोपायचेच नाही. दादा दिलेल्या वेळेच्या अगोदर तासभर येतील, आपण गाठील राहायला नको. या अनुषंगाने आत्ताच्या दौऱ्यात दादांची आपण सगळेजण आतुरतेने वाट पाहत होतो. पण दादांचं दर्शन आपल्याला झालं नाही. असंख्य अशा प्रकारचे कार्यकर्ते आहेत. सगळ्यांना मोलाचं मार्गदर्शन दादाचं त्या ठिकाणी राहिलं. आपण सगळे आज या वैभवशाली परंपरेला पारखे झालोय. आपल्या कुटुंबामध्ये दुःख आहे. एकत्रित येऊन आपल्याला आता जे काही संकट आहे या संकटाला सामोरं जायचे. पावलं असताना विचार करावा लागणार आहे. आणि आपल्याला आता फार जबाबदारीने वागावं लागेल. आपल्या कुटुंबातले कुटुंब बघून आपलं सगळं काही जे असेल ते निस्तरायला किंबहुना आपली खंबीर हमी घ्यायला, आपला बचाव करायला, आपल्या पाठीशी उभं राहायला प्रत्येक क्षणाला दादा होते. ते दादाच आज नाही. आपल्याला आज एकमेकांना सावरण्याची गरज आहे. त्याच अनुषंगानं आज जास्त बोलता येत नाही. माझ्यापेक्षा इतरांच्या अनेकांच्या अनेक प्रकारच्या भावना, दादांच्या विषयीचे अनुभव, दादांनी कारभारात केलेलं मार्गदर्शन या सगळ्या गोष्टी असणार आहेत. सगळ्यांना बोलता येत नाही. म्हणून आज अत्यंत भावविवाद अवस्थेमध्ये आपण सगळे नुसतं राष्ट्रवादीचं कुटुंबच नाही तर निवडणुकीच्या निमित्तानं आघाडी झाली. बबनराव थोरात साहेब झाले, आपले दिलीप दादा पांबे वगैरे ही अनेक मंडळी इथे उपस्थित आहेत. मी आपल्या या नेत्याचा पुढचा प्रवास खरं तर ते आपल्याला अर्धावर सोडून गेले. आपण त्यांच्याविषयी काय भावना व्यक्त करा, परंतु कृतज्ञता व्यक्त करण्याच्या पलीकडं आपल्याकडं दुसरं आपल्या हातामध्ये काहीच नाही. त्यांचा तर पुढचा प्रवास सुखकर व्हावा अशा भावना या ठिकाणी आहेत. दादांना तालुक्यातल्या तमाम जनतेच्या वतीनं, आपल्या कुटुंबाच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. हरिओम.